हॅलो, हा नाना नाकाडे डब्बा ठेकेदार, नानाजी नाकाडे डब्बा ठेकेदार महोदय यांच्याकडून 100 रुपये सफर मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांच्या खूप आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठेकेदार साहेबांना म्हणलं तर इथं बाह्य शैली चालणार नाही. मग आता शब्द तर काढायला पाहिजे तुम्ही. पाहिला एवढे लोक काऊनची जमले, मग अशी तर पक्की गर्दी होती. एवढे लोक काऊन जमवलं शाही साहेब? एकही माशी नाही पाहिजे. आणि बहुत सारे लोक बाह्याही बहुत सारे लोक पाहिजे बसून शायराच्या गाण्यानं, नाही का? चांगली शायरी आहे, बहुत बढिया. हा कसं पहा, तुमच्या चरणा माय डोका आहे. माय बोल भाषा पाना शायराची बोल भाषा. शेरो शायरी पा शायराची. वा का या रांडच्या पायी, या रांडच्या पायी. रांड कोण? वासना, इच्छा. इच्छा रांड. बरं ठीक आहे, साधू संतांनी म्हटलं इच्छेने रांड. त्या गोष्टीने मला टेन्शन नाही. तू गाणं म्हणलास, गाण्याचा आधार दिलास, मला काय टेन्शन नाही. पण मला सांग, जेव्हा पहिल्या रांडमध्ये मी गाणं मध्ये शब्द वापरले तेव्हा म्हणलास का सगळ्या शायराच्या 10 वर्ष झाल्यामध्ये मी शायरी करत आहो, तर पुऱ्या शायराच्या जन्म कुंडल्या मला माहित आहेत. तू म्हणलास का नाही मला इमानदारीन बरोबर खऱ्या मायाच्या असतील तर? म्हणलास का नाही म्हणलास ते सांग. सगळ्या शायराच्या जन्मकुंडल्या तुला माहित आहेत. तर मी ना काय म्हणलं, भाऊ ठीक आहे, कार्यक्रम होऊ दे, पुरे शायरा घेऊन त्या घरी येतो. पुऱ्या कुंडल्या तुला माहित आहेत तर पुऱ्या शायराच्या कुंडल्या आम्हाला सांगतो. बरोबर आहे. बरं मी हे शब्द वापरलो का भाऊ? समजा मी जर काही केलं वाईट धंदे तर माझ्या नवऱ्याचं नाक जाईल किंवा माझ्या बापाचं माझं नाक जाईल. बाकीच्या शायरांना केला त्यांच्या मामाला जातील, त्याच्या नवऱ्याचे त्याच्या बायका जातील. तू जर काय करशील तर तुझ्या घरच्याचं जाईल, तुझ्या घरच्यांना काय म्हणजे तू जर काय केलास तर तुझ्या मायबापाचं नाक जाईल, तुझ्या बायकोचं नाक जाईल. बरोबर आहे. हे माझं शब्द करणे तसे भरणे. तुझ्या घरादारांनी शायरी कोणता होय चुतीयाच्या घरात तुला लिहून देणारा आण बरं त्या भाड्याच्या बैलाला इकडं. मी जर तुझ्या घरापर्यंत शायरी केलं असेल ना, तू आण खऱ्या मायात असे दूध प्यायला असेल ना, खऱ्या अवलादीच्या शायरीची तुला कसम देत असेल ना, जर मी त्या घरचं नाव काढलं असेल तर तू इमानदार असेल, खऱ्या एका माईचा एका बापाचा तर तू इकडं. तू कोणाला शिकवून राहिलास? अरे रेकॉर्डिंग आहे, खोटं दाखव. जर तुझ्या घरादारामध्ये शायरी केलं असेल तर केलं भाऊ. मी काय म्हणलो का नाना शाहीर, तू जर काय केलं तर तुझ्या घरच्याचं नाक जाईल, तुझ्या मायबापाला टेन्शन पाहिजे. मी जर नंगी पद्मा असेल तर माझ्या नवऱ्याचं नाक जाईल किंवा माझ्या मायबापाला नाक जाईल. बरोबर माझे मायबापा? तुला लेनदेन कोणत्या गोष्टीची आहे? तू होतच कोणत्या लोकांच्या जन्मकुंडला काढणारा? हे शब्द म्हणून तुझ्या घरादारामध्ये मी शायरी का केलं? का त्या घरामध्ये त्यामध्ये शायरी केलं? तुला एवढी चिडायची गरज काय होती? हे फसले माझ्या आया बहिणी तर मी वाईट बोललो असेल तर तू ना साले म्हण सगळे या पे सालेवा तुम्हाला फळबत बापे. तू एवढे अवकाश आहे का? अरे साले कोण? मी साली बाई का? तू साल्या म्हणलास तर म्हणे साले म्हणलास तू ना. साले है माय मागच्या होती यार शब्द. हे शब्द या पे माणूस आहे का तुला? तुला असा कापून फेकल का नाही? नखरे करशील तर माझा एकच माणूस. हो तू नाव घेऊन बोल कोणाला साले म्हणला असता. तू साल्या यावेत होजी तुमच्या चरणामाळ डोका याला शोभला का? शब्द नाही. शायरी याची माझी काकाजी, शायरी ज्ञानेश्वर शायराची माझी. याने पुऱ्या पार्टीला साल्या म्हणायची काय गरज होती? साल्या बाई यावे तुम्हाला फलकवतो बे. तू अवकादा का साल्या? मी असं म्हणू का तुला आता? अशी म्हणू का? आणि हे एवढे माणसं भिडले तुझी चटणी नाही वाटतील ना वाटतील का? तू कोणाला शिकवून राहिलास? बरं ठीक आहे, तू वापरलास तर लँग्वेज तुझी तुला लखला. हे जे माया पाठवले पुढे माणसं त्याने साल्या म्हणत ना त्या सप्पा त्या बायकोचे होते भाऊ. हे जे माया मागं उभे आहेत पुढे त्या बायकोचे संपूर्ण भाऊ. तू साल्या म्हणलास ना, आणि त्या बायकोला पाठवतो एवढ्या नाही करायसाठी, हाताला राखी बांधासाठी. उद्या एवढे झालं का पुढे माझे 5-7 माणसं आणि याच्या बायकोने करून या, राखी बांधून या. हो सन्मान करून या याच्या बायकोचा. साडी घ्या, मी पैसे देतो सगळ्याला. याच्या बायकोने राखी घ्यायला लावा आणि तुम्हाला ओवाळायला लावा. आपण काय वाईट बोलायचं नाही.
याच्या बायकोचे तुम्ही पुढे भाऊ म्हणून तुम्हाला झालं म्हणणार, काय वाईट वाटलं का तुम्हाला? हा, वाईट वाटून घ्यायचं नाही. हे शब्द त्याचे त्याने लपलाप करायचे, आपण टेन्शन नाही घ्यायचं या गोष्टीचं. समजलं का? तो नंगा असत त्याला नंगीरकीला शारी कोणते. राहिला प्रश्न तू माझा का तुझ्या नाही घेतलीस, ए तू नाही घेतलास तर माझ्या बाला बाकऱ्या उपडून भारत बांधस म्हणलं. समजलास का? तुझ्या त्यानं माय काय अडून नाही राहिलं. भारे कोणते माझ्या ज्ञानाचे भारे, आलतू फालतू भारे बोलणार नाही. तू जर माया संग घेतलास नाही तर माझं काय अटकून नाही राहिलं. आणि कोणता होय मंडळ मला त्याला माझ्याकडे आण. जर मी ना म्हणलो असतो की तुझ्या संग मला कार्यक्रम घ्यायचे नाही आहेत. त्या दिवशी त्या बागडे भाऊनं काय त्याचं नाव प्रमोद भाऊनं फोन केला आणि एका शब्दात त्याला हो म्हणलं. तुझ्या दम नसेल तर तू नाही म्हणणं मंडळवाल्याला. माझ्या दम आहे आणि मी काऊन नाही म्हणेन. तुझ्यासारख्याला भेटतो का मी तुला उंगलीवर नाचतो उंगलीवर. अरे ज्याच्या दम नाही ते बाई असं नाही म्हणत. तुला तोपका रोष मार बालखान असं. बालखान म्हणजे केस करताना नाही, वाईट बोलला नाही, बोली त्याचा काढून दाखवीन. मान मला नंगी पैदा नाही केला. हा नाही का याच्या मायाच्या ह्या बिना बिलट्याचा पैदा झाला आणि माझ्या बायनं मला बिलट्याचा पैदा केला. हा वरतून पडला म्हणून हा इज्जतदार आहे ना, मी नंगी आहो. त्याच्यामुळे याच्यासारखे शब्द मी काढू शकत नाही माझे मायबाप. याच्यासारखे मी शब्द काढणार नाही ना. एवढी वाईट खालच्या लेवलची शायरी मी करणार नाही. मी कमरे खालची शायरी करत नाही. पैसा मला शायरीचा बिना ह्याची नंगाळखाना करायचा पैसा भेटत नाही. मला पैसा देते तो सरकारी इज्जतदारीचा पैसा देतो. आणि हा जर खरा इज्जतदार असेल यार इज्जतदारी शायरी करून दाखव म्हणा बिना भाया शब्द काढल्याची. जसं मी पहिल्या राऊंडले म्हणलो का, आम्ही वाईट शब्द काढलो का काजे? नाही. पहिला याच्या आधीचा माझा राऊंड झाला अपशब्द याला भाड्या नाचला काहीतरी म्हणलो याला नाही, एकही शब्द नाही. आणि म्हणणार नाही म्हणाला. तू साल्या म्हणलास ना पुरे माझ्या पाठीतले माणसं तुझ्या बायको छोट म्हणला ना भाऊ अजून का म्हणू. हा आणि ते माझे माणसं चिडणार नाही. बाकी सारखे लोकल माणसं नाही आहेत माझे. आणि तुझ्या घरी एवढ्या माणसाला वाटत तुझ्या बायको संग पाहिजे उद्या राखी बिकी बांधाले. हो याच्या घरी जा याच्या बायकोला राखी बांधायला लावा. तुम्ही साडी घेऊन जाऊ दे एवढे जण. हे उद्याची गॅप मारून लमच्याला मातलेली प्रॉब्लेम आहे माझा. काय बोलतोस तोंडाला लगाम ठेव थोडासा, विचार कर. अरे तू काय आहे बहिणीची इज्जत करशील जेव्हा तुला दुसऱ्या म्हणजे स्टेजवर एका स्त्रीची तू इज्जत करू शकत नाही. तू काय शायरी करतास म्हणून तू मायनस आहे. समजलास का? तू फक्त सिंगलच करा त्याच्या दुय्यमले कोण तुला नाही करत नाही. आणि तू म्हणलास ना अटके नाही तर माझे अटके नाही. तू म्हणणार मी नाही म्हणून म्हणणारवाले तू म्हणणारवाले का सुरमा बरोबर मला दुय्यम घ्यायची नाहीये. त्याची मेरे में दम है ना मैं क्यों बोलू की नाही तू आणि म्हणते बाई तू आलीस म्हणते मांगा. अरे दाखवते प्रोग्राम ना माया प्रोग्राम. हा कंचा का कंचा भारत ज्ञानाची करीन मी शायरी फोकण्याला धरत नाही. ज्ञानाची करीन मी शायरी फोकण्याला धरत नाही. अरे शांतीनं बोलते ही सुरमा पुऱ्या कधी सोडत नाही. अरे तू करतो शायरी, तू करतो शायरी तर मी काय झक मारत नाही. झक मारणे म्हणजे मच्छा मारणे, माशा मारणे. पा माझे शब्द पा शायरा शब्द पा. झक मारणे म्हणजे माशा मारणे. राहिला प्रश्न माझ्या गुरुचा. हा माणूस म्हणते का तुझ्या गुरुले तनसीत लपाले सुधारलं नाही. बापरे नानासाहेब तू स्टेजवर ये बरं. तू ये अवकाशीचा असेल तर स्टेजवर इथं. आणि तू कोण्या दिवशी माझ्या गुरुले तनसीत लपताना पाहिला ता पुरावा दाखव मला. तुला आजचे पुरे पैसे आले तुझ्या पाया लागले स्टेजवर पाया पाया. तू माझ्या गुरुपेक्षा वरचा झालास का? आणि त्या गावात पाहिजे सगळं उद्या तू गाडी करून येतो तुले. समजलास का? अरे तू त्या गावात जाऊन प्रूफ करून दाखव माझ्या गुरु खरंच लपला होता का. आता तुझ्या गुरु अपशब्द काढू का मी? पण तुझ्या की चोलर नाही आम्ही. तुझा गुरु काय ना माझा गुरु काय सारखा. तुझी इज्जत कधी शकते ना गुरुची. तू फक्त नंगी शायरी करू शकतो नंगा द्या. तू इज्जतदार नसस. तू बिना बिलट्याला पैदा झालास वरतून. आम्ही नंगे पैदा घालून अंदरून. काय बोलते ह्या तोंडात झाका नाही याच्या. स्वतःने शायरी करते फेकणाऱ्या. आणि एका प्रश्नाचे उत्तर सांग. जसं काय खूप तोफखा समजून आला. एका प्रश्नाचे उत्तर आलं तर गळ्यातला गळ्यात गेला. तुला काय एवढी पाहिजे. तुला काय पाहिजे एवढी गोष्टी. तू प्रत्येक प्रश्नाचे उत्तर खरं देऊ राहिलास काय. आणि काऊन एक म्हातारा गेला बाजारात त्याला दागिनं चोरलं. काय सांगितलं याला गेलं परसाळे फुलं असं. आमाईचा भुरका फाटली का आता उत्तर द्यायला मग. अरे मी जसं उत्तर दिलं तसं तुला मी द्यायला पाहिजे होतं. फुल ना फुलाची पाकडी. मी आजात विचारलं तुला. तुला
नहीं रंगो मेरे नहीं तू हम भी कच्चे गुरु के चले हैं अरे फौलाद है सीने में मिट्टी के हम हार देंगे बीच में से तुम्हें हार देंगे बीच में से तुम्हें क्योंकि हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं तुला तुझ्या मायाचं दूध पिलं तर मी का पाणी पिऊन पळता झालो काय तू वितराने शिकव सुरमाले नाही तुझ्या हात शब्द वाईट काढणार नाही तुला जेवढे मला शब्द बोलत ना पुरे तुले तुझी लकलाप पुरे शब्द तुले लकलाप त्याच्यावर तर तुला काय बोलायचं बोला लागणार मध्ये तू दाखवतो मी बी मजा मग तुझी खरी अवकाश असेल तर जशी मी शायरी करतो तशी करून दाखव तुझ्या रक्तातच नाही आहे ना का तुझ्या रक्तच पुरं नाचलेलं रक्त आहे हे नंगार किती तर तू काय इज्जतदारी शायरी करणार आहेस नाही तर दाखव माझ्यासारखे गाणे तुझ्या एकतरी साधारण गाणे आणि करून दाखव शायरी सांगून राहिलाय तर गुरुच्या गोष्टी तू माया सगळं भाग ना गुरु सगळं काय मला गुरुचं वाकडं करेस तू मायाच काय उपटू शकस त्याला काय उपडणार होतात हो ना मेल्या माणसाचं उपडतेस तू माया उपडून दाखव ज्ञानाचे एकतरी केस आणि मारून बांधून दाखव भारी आहे इज्जतदारीचे शिकवणाऱ्याचे तर तू माणूस म्हणून तू काही बोलशील का ना आम्हाला इज्जत नाही आहे तुझ्या घरी आया बहिणी त्याला इज्जत नाही आहे हे इथं बाया बसल्या त्याला इज्जत नाही आहे अरे एका बाईची तू इज्जत नाही करू तू मरतो आहेस तू मरतो अरे हाथ अरे तेरे जैसी झगड़त नहीं मैं कदर करती हूँ अपने शायरी की तेरे जैसी झगड़त नहीं मैं कदर करती हूँ अपने शायरी के और दाम रोक के खान ठोकती हूँ पहचान है मेरे निशान वालों के शेर नहीं खाएगी मास्ता याद करेगी घास की शेर नहीं खाएगी मास्ता याद करेगी घास की तुम दबा के भागने वाले तुम दबा के भागने वाले अरे तुम तो औलाद हो कुत्तों की तुम तो औलाद हो कुत्तों की आया बहिणीची इज्जत नाही तुला काय इज्जत करशील छत्रपती शिवाजी नानाजी नाकाडे मनोहर ठुसरे यांच्याकडून 200 रुपयाचा प्रवेश आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शायरी केली माझे मायबाप हो हे नालायक माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी बायाची इज्जत केली हे अशी वाया शायरी केली लोकशाहीला भाऊने शायरी केली अशी वाया शायरी केली घरादाराबंद शायरी केली एखाद्या आई बहिणीची इज्जत काढली अरे काय तुला शायरी करते ते काय त्या शायरीमध्ये दम आहे भुरका दम आहे त्या शायरीमध्ये आमरीचा भुरका हे अशी अशी हे शायरी पाखड 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 एक गाणं नाही समजे लोकांना तुला का समजते तुया समजते याचं गाणं हा का बोलते म्हणून भदड भदड एक गोळवाण्याच्या गाण्यामध्ये ताल सुरबी तसंच पाहिजे मग समजलास काय आवाज पाहिजे आवाज निबळ हे केलं झाला होल्यासारखा रेखला म्हणजे शायरी म्हणतात का बोलला आमच्यासारखं माणूस की ना तुला एवढं शब्द बोललास ना मला माझ्या पार्टीवाल्याने साले म्हणलास तरी सांगितलं ना तुझ्या बहिणीचे तुझ्या बायकोचे माय पुरे माणसं भाऊ पुरे माणसं भाऊ अजून कोणत्या शब्द बोलू सांग तुला किती प्रेमाने समजावू मी आणि तू यायचा भाटवा आता हे भाटवे होते तुला काय नाही काय म्हणतीलच मग आता मग ऐकून घ्यायचं मग तुही नाही का वा रे वा तुझ्या तुला लखला मला काही मतलब नाही तू जेवढे बोललास ना पुरे तुला भाऊ फुलं वाहिलो मी फुलं माझी शायरी मी माझ्या पद्धतीने करीन तुला काय करायचं करत बस आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे हम भी इज्जत रखते हैं इज्जतदारों की सही बात है हम भी इज्जत रखते हैं इज्जतदारों की और हमारा क्या बिगाड़ेगी टोली है गद्दारों की हम भी निकलते हैं घर से कफन बांध के हम भी निकलते हैं घर से कफन बांध के नाना काय फ्लावर समजून आला का तुम्हाला फ्लावर फायर हूँ फायर हटा सावन के घटा तुझ्या आवाजाला भेरा रे हे सुरवानाले फायर डालूंगी चल हट तिकडे चोलर मटका गोष्टी दुसऱ्याला शिकाव हा अशी पट्टी घुमवतो पुरा भ्या भ्या करशील पण मी कसं आहे मी सामान घेतो म्हणून समजलं का म्हणून म्हणायचं आहे हम भी इज्जत रखते हैं इज्जतदारों के और हमारा क्या बिगाड़ेगी टोली है गद्दारों की हम भी निकलते हैं घर से कफन बांध के हम भी निकलते हैं घर से कफन बांध के नाना शाहिर तुम्हें भी नचाएंगे इस मौजा बस्ती में जैस्तम चौक में तेरे पैरों में घुंघरू बांध के तेरे पैरों में घुंघरू बांध के तेरे पैरों में घुंघरू कायचे बांधीन ज्ञानाचे घुंघरू बांधीन तुझ्या पायामध्ये आणि तुला या पब्लिक समोर नाचवीन थै 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 का तुला शायरी करता येते शायरी करता शायरी इज्जतदारीची हे तू शायरी इज्जतदारीची अरे हा याच्यानंतर जेवढे कार्यक्रम असतात त्या मंडळाला फोन कर तू स्वतः त्यामध्ये अवकात असेल तर मला सुरुमा बरं घ्यायची नाही मी समजून त्यामध्ये दम नाही आहे बरोबर आहे की मी काय सांगूची अरे माया गुरु वस्तादनं मला पैदा करून ठेवलं चांगल्या चांगल्या फाडासाठी
मी भेटतो का तुझ्यासारखं त्या हातात मुतवतो अशी अरे हा ज्ञानाच्या वारानं समजलास काय आलतू फालतू वारानं मुतवणार नाही हा तुझे बोललास ते शब्द तुला लखला म्हणून अजून का बोलू ते तुला पुन्हा पुढच्या रामध्ये किती शिवाय द्यायच्या तर तुझ्या अवघात ह्या लोकांना समजून आणि म्हणून म्हणाय हा हो अरे VIP राणं VIP गाणं VIP मान सन्मान VIP गाणं VIP राणं काकाजी परसराम बाबाजीने गाणं मारला होता लोकांना माया परसराम बाबाजी काय तनसीमध्ये लपले होते याच्या गुरुच्या धाकानं मोरेश्वर बाबाजीच्या हे सांगतात नाकाचे नकते हे शायरी करतात गुरुले म्हणू का आता मी पण आम्हाला ती शायरी करायची नाही तुझा गुरु काय ना माझा गुरु काय वसतात सगळ्यांचे सारखे समजलं काय हा आमचे काकाश्री नीड निशांचे आमचे बाशिंदे जे आमच्या गुरुच्या नंतरचे आमचे उके काकाजी अशोक काकाजी उके मुक्काम भामावड यांच्याकडून 100 रुपयाचं सप्रेट लेखी आले